नमस्ते, मी राणीदास रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत काकडीची कोशिंबीर. तर ह्या काकड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला व्यवस्थित ह्याची सगळी साल काढून घ्यायची आहे. काकडी आहे ना अशी सोलून घेतलेली आहे. आता आपण ह्याला खिसून घेऊया. हे आपण काकडी खिसून घेतली आहे. आता ह्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ना काकडीचं पाणी आहे ना आपण असं पिळून घेऊया. पिळून ह्यासाठी घ्यायचं कारण आपण कोशिंबीर करेल तर ह्या काकडीच्या पाण्यामुळे कोशिंबीर पातळ होऊ शकते. आणि हे असं सुट्ट करून घ्यायचं. हे बघा, हे असं काकडीमधलं पाणी राहिलं आहे. ही काकडी मस्त पिळून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. मी फिक्की मिरची असल्यामुळे 3 मिरच्या घेतल्या आहेत. आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि ना काय करायचं, जर तुम्हाला दही जर आंबट असेल तर एखाद दिवस तुम्ही साखर टाकू शकता चवीपुरतं. आणि दही घरचं असावं. आता आपण ह्यामध्ये दही टाकून घेऊया. आणि हे मिक्स करून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे कोशिंबीर काकडीची. आता आपण ह्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूया. तुम्हाला जर आवडत नसेल तर टाकू नका, पण कूट टाकलं तर चांगलंच आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडीशी मी अजून कोथिंबीर टाकते. जर कोणाला ह्यामध्ये तडका जर मारायचा असेल, आवडत असेल तडका मारणं म्हणजे आपलं खायचं तेल, जिरी मोहरी आणि फोडणी टाकायचं बस. ह्याचं जर तडका मारायचा असेल तर मारू शकता, पण मी काही तडका नाही मारत, मला अशीच आवडते. आणि अशी मस्त क्रीमी मस्त झाली आहे. छान कोशिंबीर तयार झाली आहे. ही झाली आहे आपली काकडीची कोशिंबीर तयार. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.